पाहूयात। शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम झालेले आहेत। योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतीबरोबर आयुष्याचं गणित सुद्धा बिघडलंय। एकतर मुलींनी शेतकरी नवरा नको म्हणत शिवाराकडे पाठ फिरवत मॉलकडे जाणारी मेट्रो पकडली आहे, तर दुसरीकडे ज्यांचं कसंबसं जुळून आलं त्यांचं लग्नही शेतमालाला भाव नसल्यामुळे अडकलेली आहेत। सोलापूरच्या बाजार समितीत आलेल्या तरुण शेतकऱ्यानं त्याची ही व्यथा मांडली। शेती खर्चाचं गणित मांडत शेतकऱ्याच्या दुर्दशेस सरकार जबाबदार असल्याचंही या शेतकऱ्यानं म्हटलंय। या निर्यात बंदीमुळे आज कांद्याला भाव भेटत नाही, ऊसाला भाव भेटत नाही, टायमावर कुठल्या शेतकऱ्याला जी शेतकरी पिकवतो त्या गोष्टीला भाव भेटत नाही। त्याच्यामुळे आज आमच्या लग्नाची सुद्धा चिंता वाढलेली आहे। पोरगी सुद्धा आम्हाला देणं गेले। कारण का तुम्हाला सांगतो, आज माझ्याकडे 10 ते 12 एकर शेती आहे, त्याच्यामधून उत्पन्नच नाही तर तुम्हाला पोरगी द्यायची का? त्या गोष्टीमुळे 45 ते 50 हजार रुपये खर्च होतो। त्याच्यामध्ये आहे ना, खात आला, लावण करण्याची आली, रोप टाकण्याचं आलं आणि तो कांदा कापून आपल्या पिशव्या भरून ह्या बाजारपेठेमध्ये आणण्याचा खर्च 45 ते 50 हजार रुपये झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये उत्पन्न किती निघतं? आपले एकरी 70 ते 80 पिशव्या निघतात। त्या 70 ते 80 पिशव्या आपण बाजारपेठेमध्ये आज आणल्यावर आज जवळपास आज आम्हाला असं वाटतंय की 15 ते 20 हजार रुपये आमच्याच अंगलट येतील असं वाटायलंय। हे कारण हे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे निर्यात बंदी।